अद्वैत भाव ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण देव श्री रंगनाथ गुरुराज तोच लकीच्या माझी भला मने देवया देखला ऐसियाच्या उपदेशे बंधन कैसे नासे उडती आपणा सरीसे उडवी आपणा सरीसे अभिमानी आणि कास अनिक नाही जोडा देव मनवी तया मुढा अनिकांचे न मनीषाचे तुका म्हणी या श्रेष्ठांचे ऐसियाच्या उपदेशे भवबंधन कैसे नासे बुडवी आपणा सरीसे अनिकासे अभिमाने अनिकास आपण हा काल अभंग घेतला होता. अभंग खूपच छान आहे आणि थोड्यात काम व्हायसारखं आहे. पण आता थोड्यात काम व्हायसारखा योग आलाय. पण आता आपलं कसं लक्ष आहे आणि कसं नाही हे ज्याच्या त्याच्या लक्षावर अवलंबून आहे. आणि हा जो योग आलाय आपल्याला कानापर्यंत तर आपण निश्चितच काहीतरी पूर्वीचे पुण्य आहोत वान आहोत असं म्हणायला काहीच हरकत नाही. योग आलाय चांगला. आता जेवढं जेवढं झेपण तेवढं तेवढं करा. व्यवहारामध्ये सवय आहे माणसाला नाहीच कृष्णपासनं करतो नाही का करतो की नाही आपण व्यवहारामध्ये प्रयत्न करतो. थोडं काही काही पासण्या निश्चिती गमून बसते याचं काढून लावलं आणि ते नाही फिरलं तर ते गेली किंवा शेत गेलं किंवा घर पिकलं असं होतं काही काही नाही का. पण तो व्यवहार आहे मला. आता असा योग आलाय तुकोबराय काय म्हणतात आजच्या अभंगामध्ये ते म्हणतात तो चिल्लाटिका माझी भला जो म्हणे देव देखीला हे नवलाच बोलणंय नाही का. नवलाच कसं बोलणंय या देव पाहायला हे जे म्हणणं आहे ना नंबरात एकला वाढायचो म्हणणार दुःख भरायला सांगायचे आपल्याला. पण म्या देव पाहायला म्हणणार कारण ती दिसणारी वस्तू नाही ना. ती दिसणारी वस्तू मी पाहिली म्हणल्यावर कोण किती माळी असल्यावर किती गुरु केलेली असल्यावर त्याचं खरं समजावं नाही का. म्हणून उदाहरण देत असतात महाराजांचं नेहमी उदाहरणावर भर असत. पण लक्ष देऊन ऐकल्यावर लक्षात येत असत. कशाला बी अग्नी जाळतो का नाही बरं. अग्नी कशाला बी जाळतो. महाराज म्हणतात 3 प्रकारचं इंधन आहे. काही पाण्यासारखं इंधन आहे काही घट्ट इंधन आहे काही हवेसारखं इंधन आहे. हवेसारखं इंधन कोणतं आहे गॅसच्या रूपामध्ये. पाण्यासारखं पेट्रोल डिझेल राखेल आणि घनरूप काही इंधन आहे लाकडाच्या रूपात गोऱ्याच्या रूपामध्ये कोळशाच्या रूपामध्ये. पण हे सगळं इंधनच आहे की नाही. 3 प्रकारचं इंधनच आहे आणि त्याला जाळणारा अग्नी आहे. आता अग्नीला कशाला जाळावं. अग्नीला जर जाळायचं ठरलं अग्नीला जाळणारा माणूस पागल ठरावा लागेल का शहाणा ठरावा लागेल. अग्नी जळत असतो का जाळीचा असतो जाळीत असतो परत जाळीत असतो. अग्नी जाळीचा असतो का तसं जाळीचा असतो तसं जाळीचा असतो हे सरपणा जाळीचा असतो वाघाचा अग्नी जाळीचा असतो का तसं जाळीचा असतं. तसं बसत कुठं जाळीचं असतं ना. आता तसं जाळीचं असतं का अग्नी जाळीचं असतं नाही का. म्हणून नवलाचीच गोष्ट आहे नाही का. कशाला बी तहान लागते पण पाण्याला तहान लागते म्हणल्याने शोभन का. महाराज म्हणतात नाथांच्या घरची उलटीच होऊन पाण्याला लागली मोठी तहान कुणीकडून यावं हे करावं नाही का. पाण्याला कुठं तहान लागत असते का. अग्नीनं महाराज म्हणतात त्याला तिखट लागल का. ढवळ्या मिरच्या लाल मिरच्या एकत्रित केल्या. आता हिरव्या मिरच्याला लाल मिरच्याचं तिखट लागल लाल मिरच्याला हिरव्या मिरच्याचं तिखट लागल. दोन्ही बी तिखट आहेत त्या
काळा गुळ आणि पिवळा गुळ दोन्ही एकत्रित मिळल्यावर त्या काळ्या गुळाला हे गोड लागेल का याला ते गोड लागेल? दोन्ही बी गोडच आहेत, दोन्ही बी गोडच आहेत. कारण दोन्ही कोणाला बी गोड लागतात का एकमेकाला? कोणाला गोड लागते ते, कोणाला गोड लागते. उजेडात खाल्यावर का अंधारात बी खाल्यावर का बरं? अंधारात उजेडात खाला की अंधारात खाला, राग राग खाल्यावर का खुशीने खाल्यावर? राग राग खाला कसं लागेल? गोडच लागेल. आणि खुशीने खाल्ला तरी गोडच लागेल नाही का? भांडणात खा की सवळ्यात खा की रावळ्यात खा, कारण तो गोडच आहे नाही का? म्हणून तो कधी बी गोड असेल. लक्षात घ्या. उदाहरण घ्यायला आपण आपल्याला उपरायच्या शब्दाकडे जायचंय. देव कळाला म्हणणारा किती पागल आहे. कारण देव पाहिला, पण पाहिला देव पाहिला ना, तर देव पाहण्याचा विषय नाही. आणि देव पाहणारा देवच लागतो, तो दुसरा नाही. बरोबर. देव पाहायला कोण लागेल? जडाला जड कळत का? नाही. कोणाला कळत जड? ज्याला जड कळत ते देवच आहे. आणि तो देव पाहायला चालला, तो म्हणतो त्या देव पाहिला नाही का? आणि तुकोबारायचं एक वचन आहे माग सगळ्यांच्या बी ऐकण्यामध्ये आहे. देव पाहायला गेलो तर देव घेऊन देव पाहायला गेल्यावर देव ठरलो मी. आता देव ठरवायचा आजपासून आपल्याला. आणि आपण देव ठरल्यावर हे बी सगळे कोण आहेत? आता हे जाणणारं देव आहे का? हे जड बी देवच आहे. कारण जड देव त्या चैतन्याच्याच अस्तित्वात आहे. त्याची चैतन्याचं अस्तित्व आहे त्याला. ते आपल्या आई बाईने बहिणीच्या सोबत मालकाचं अस्तित्व आहे. देह बी देव ठरला. कोण नाही म्हणतो देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. हा हो ना, खोट आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. आणि तो कुंभाराया मी काया ही पंढरी, आत्मा हा पांडुरंग. तुकोबारायचा बी अभंग आहे. तुम्हाला देह तुम्ही मी म्हणता म्हणून खोटं मला लागायला लागतंय. खोटा आहे मला लागले खोटे तुम्ही खरे येत. आणि तुम्ही देह एक आहेत का दोन आहेत? आता अस्तित्वानं तुम्ही देह असं ठरायचं नाही का? अस्तित्वानं तुम्ही नाही का? वास्तविक पाहता जर हिशोब केला तर देह आता नाही ठरतो, शून्य ठरतो. आता देह आत्ता शून्य ठरतो, कारण तुमच्या समोरचं देह आत्ताच आहे, माग नव्हता. सगळ्याला अनुभव आहे आपल्या घरच्याला दारच्याला. असं शरीर आपल्या घरच्या मंडळीनं आजच पाहिलं का काल पाहिलं होतं? सूक्ष्म नजर लक्षात घ्या. आपलं वागणं ढोबर सारखं आहे. शिव देह काल नव्हता का? 1 तासाच्या पूर्वी नव्हता. 1 तासाच्या पूर्वी नव्हता, 1 मिनिटाच्या पूर्वी नव्हता, क्षणाच्या नव्हता. आणि आता पाऊस तर राहिला नाही, लगेच गेला तो. किती वेग आहे त्याला. आणि तो वेग कळायला हे मोठं कौशल्य. वेग आहे त्याला, पण वेग कळायला ना तो. मग वेग कळायला तो वेग कळणारा वेगात आहे का स्थिर आहे? म्हणूनच वेग कळायला. पण तो स्थिर आहे आणि अस्थिर समजायला स्वतःला तो देह समजतो. म्हणून मी बी अस्थिर वाटायलो ना स्थिर असताना नाही का? मग आता त्याचा स्थिरपणा अस्थिरपणा स्थिर वाटायला तर कोणाला तो स्थिर आहे त्याला वाटत नाही का? म्हणून तो हिशोबाने नाही ठरतो. आणि तुम्ही जर त्याला आंब भरलं गोंब भरलं, तर त्याला जीव लावायचं ठरलं, त्याला जर खाऊ पिऊ घालायचं ठरवलं, लवकर आत पिता. तुम्ही त्याला खोटं ठरवा, जसं राबवायचं तसं राबवा, तेव्हा तुम्हाला त्याचा उपयोग होईल. नाहीतर या देहाचा काय फायदा आहे मनुष्य देहाला येऊन? त्याच्यासारखी हानी त्यांनीच केली तर मनुष्य देहात येऊन त्याने आपलं स्वतःचं स्वरूप जर नाही ध्यानात घेतलं की कोण आहे असं जर नाही कळालं त्याला, तर त्यानं त्याच्यासारखी हानी त्यानंच केली. विसरले त्याची थोर झाली. आणि किंवा जन्मा येऊन काय केले किंवा मुद्दल गमावले महाराजांना. आणि काय म्हणतात तुकोबाराय? कारे न फिरसी माघारा, अजून तरी भजित खोरा. तुकोबाराय म्हणतात काहून माग फिरणार, अजून त्याच्यातच घोटाळायले तुम्ही नाही का? म्हणून असं त्या देहाला ओळखा तुम्ही. आणि आता देह तुमच्याच अस्तित्वानं आहे आणि तुमच्याच अस्तित्वानं आता नाही ठरत. आणि तो इतका खोटा आहे की सारखा बदलत राहतो.
बदलणाऱ्या माणसाला खोटं मानते तबाड का न बदलणाऱ्याला? किती दिवस राहू द्या बदलतो नाही त्याला म्हणजे वारे माणूस जमान्याचा पक्का आहे. नाही तर आता पावलाला बदलते रात गळतो म्हणते ते नाही का. म्हणून त्याला कोण म्हणतंय मग चांगलं? न बदलणाऱ्याला चांगलं म्हणतात की नाही? आणि तुम्ही न बदलणारे का बदलणारे? देह बदलणारा का न बदलणार? तुमच्याच तोंडानं सांगा. देह बदलणारा का न बदलणारा? आणि मग तुम्ही बदलणाऱ्याला मी म्हणायला म्हणल्यावर तुम्हाला लबाड म्हणावं का चांगलं म्हणावं? म्हणाल काय हरकत आहे इतक्या पुरतं, कारण त्याला मी म्हणाले ना. आणि तिथं तुम्ही नाही खोटं बोलायले का खरं? आणि तुम्ही त्याला वापरू नाही का त्याला मी समजू नाही? वापरायला तुम्ही वापराय करता पुण्य लागतं असं भेटायला हे साधू संत तुम्हाला चौकडून लक्षात आणतात की हा देह इतका मौल्यवान आहे, स्वर्गातल्या देवाला नाही भेटला. तो भेटलाय तुम्हाला, काय भाग्यवान आहे तुम्ही. ते इच्छा करायला ह्या देहाची आणि त्याला भेटला नाही, पण भेटला नाही पण त्या देहाचं महत्व त्याला कळालं. आणि आपल्याला भेटलाय तर त्या देहाचं महत्वच कळालं. आणि इतर जे देहातले जीव आहेत त्याला भेटला नाही आणि महत्व कुठं कळालं त्यांना? आता आपल्याला इतकं तर कळायलं ना गड्या, आपल्याला भेटलाय पण कळाला नव्हता. पण आता संत सांगायचे ना, मग संतांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. आणि त्या देहाला कोण एवढं महत्व द्यायचे? त्या देहानं देव होता येत. पण त्या देहानं माणसाच्या देहातल्या जीवाच्या सामर्थ्यानं मनुष्य देहाचे नित्याने सच्चिदानंद पदवी घेणे या देहाचं एवढंच काम आहे. या देहानं आपल्याला देवपणा हातात घेता येते. पहा, याच देहात ओळख करून घ्या आत्मारामाची. आणि तुम्ही आत्मा आहेत, तुम्ही ब्रह्म आहेत, त्याच्या इकडं तुम्ही साक्षी आहेत, तुम्ही चैतन्य आहेत, तुम्ही दिव्य स्वरूप आहे. आणि जीव या इतक्या कल्पनेत देह बसत नाही. देह चैतन्य आहे का? देह आत्मा आहे का? देह ब्रह्म आहे का? नाही का? देह काय काय नाही. देह असं जड दुःख रूप म्हणलं की सगळे एका टप्पूत होतं. आणि सच्चित आनंद तुम्ही येत असं तुम्हाला कळतं. आणि असं तुम्हाला कळल्याचा शरीर सुटल्यावर फायदा का? आत्ता शरीर सुटल्यावर नाही, मोक्ष मेल्या पाठी आम्हाशी होईल ऐसे जे म्हणतील. किती मूर्ख, अति का किती अति मूर्ख. या ध्यान आत्ता देव समजून घेता येतो. आणि तो देव कोणाला कळतो? लक्षात घ्या, ज्याला कळतो त्यालाच कळतो. आणि आता कळण्यातला व्यवहार मोठ्या जणात व्हायला, इंद्रियात बी कळणेपणाचा व्यवहार व्हायलाय, मनात बी व्हायलाय, प्राणात बी क्रियाच्या रूपामध्ये त्या इंद्रियाचं मनाचं आणि त्याच्यावरच सगळा झोक आहे प्राणावर, नाही का? पण सगळ्यावर तर कळण्याचा हिशोब इंद्रियाला कळतो का इंद्रियांनी कळतो? ते मी पाहिलं पाहिजे. डोळ्याला कधीच काही दिसत नाही. डोळ्याला आता दिसत नाही का दिसत असताना दिसत नाही? दिसत असताना त्याला दिसत नाही, त्याच्यातून दिसतं हे खरंय. या खिडकीतून बाहेर दिसतं, खिडकीला दिसतं का? खिडकीत द्यायला आत द्यायला आत द्यायला दिसत, खिडकीला कसं दिसत? या खिडक्या आहे ना, खिडक्याला केव्हा दिसत नाही. रूप कधी पाहिलं डोळ्याने? डोळ्याला डोळाच दिसत नाही, डोळ्यातलं काजळ डोळ्याला दिसत नाही. डोळ्यात गेला कचरा दिसतो का? दुसऱ्या कोण लागतो खूप पर्यंत पायवर. आता बाकीचं किल्ली धुलेली नाही का? असं पण कचरा गवस नाही का? जवळजवळ त्याला सांगा, आपण म्हणावं कुठे त्याला म्हणावं हे इकडे कॉपऱ्यात, पण म्हणावं ज्याच्या डोळ्यात गेला त्याला म्हणावं का दुसऱ्या म्हणायला पाहिजे. दुसरं म्हणतं की हे इकडे आहे तिकडे, पण कोणा म्हणायला पाहिजे? त्यानं म्हणायला पाहिजे, कारण त्याच्या डोळ्यात आहे ना. डोळ्यात जवळ म्हणजे काय? डोळ्यातच कचरा आहे, नाही का? आणि डोळा वापरणारा तो आहे आणि त्या डोळ्यात कचरा आहे. आता त्या डोळ्याने बाहेरचं दिसते त्याला आतला कचरा तूच नाही का? बाहेरचं पण दिसत नाही डोळ्याला. डोळ्याला डोळा तर दिसतच नाही, पण बाहेरचं बी दिसत नाही. मग बाहेरचं कोणाला दिसतंय? आतल्याला दिसतंय. आतलाच वृत्तीच्या माध्यमातून बाहेर येतो. आतच नाही, आत तर राहतोच तो अधिष्ठान रूपानं, पण आभासाच्या रूपानं बाहेर येतो. तर आतलं रूप आहे आपलं अधिष्ठान. आभास काही आपलं रूप नाही, त्याचं नावच आभास. तो आभास चैतन्याचा वृत्तीतून बाहेर येतो आणि त्या घटाचा आकार धरतो. विचारसागरामध्ये प्रक्रिया आहे. आणि घटाचा आकार धरून आभास काय करतो? तो आभास लगेच तिकडे विरोध कळतो. घट पिवळा आहे,
पांढरा आहे, रिकामा आहे, पाण्यानं भरला. आभास, ज्ञान व्यापलाय त्याच्यावर आभास, आणि आभासानं मागे निरोप केलाय कोणाला? अधिष्ठानाला, आत्म्याला, की घट रिकामा आहे. तेव्हा पण सांगितलं घट भरून आणा, पण घट तर रिकामा अनुभवाला आलाय. आता अनुभवाला रिकामा आलेला अनुभव डोळ्यांनी पाहिला का वरतीनं पाहिलाय? आत्मनाभास वेगळे वेगळे, आत्मनाभास एक होऊ शकत नाही. आत्म्याचा आभास आहे. आभास कोणाचा आहे? आत्मा आभास आत्म्याचा ते पण दृश्य आहे नको. आत्मा द्रष्टा आहे, ते आभास दृश्य आहे. आभास दृश्य. आता आभासाची एक पूर्वी अशी, आता ह्यांच्या प्रश्नासारखा प्रश्न झालाय, तर खोटा म्हणतात नाही का? त्यामध्ये तसा आभास आत्मा बी नाही तर अनात्मा बी नाही. आत्मा कसा आहे माहितीये का? तो आत्म्याचाच येतो, पण आत्मा नाही ना, आत्म्याला सोडून बाहेर आलाय तो, त्याच्याच जीवावर आलाय पुन्हा. तसं आता उदाहरण सांगतात ना, बाहेर एखादा मुलगा उभा आहे, 10 वाजलेले, सकाळचं चिंतन चालू आहे आणि सूर्य 10ला बराच वर आलेला आहे. बरं, आता इथपर्यंत त्याचा प्रकाश येऊ शकत नाही 10 वाजताचा सूर्याचा. तर त्या मुलाने तिथे आरसा धरलाय हातामध्ये. त्या आरसा धरल्यावर आरशाची वाम आत येऊ शकते, तुमच्या चेहऱ्यावर येऊ शकते. त्या वाम मधून तुम्हाला सूर्य दिसतो की नाही? सूर्य हा आहे का तो? होय. आणि तुमच्या जेव्हा आडावर आलेली ती काही आस आहे का, ते किरण आले का, त्याला आभास म्हणतो. तो आभास सूर्याचा आहे, पण सूर्य नाही. आभास कोणाचा आहे? आत्म्याचं प्रतिबिंब आहे, आणि ते अनात्मा बी नाही आणि आत्मा बी नाही. म्हणजे पुन्हा उदाहरण सांगतात विचारसागरामध्ये अशा प्रक्रिया आहेत. ते म्हणतात एखादा माणूस आपण परत जाता आपला नौकर आहे मुनीम, नाही का? मुनीम हे आडतीमध्ये ठेवलेला आहे, आणि इतका विश्वासू आहे तो, मालक असल्यावर जास्त विक्रा होत नाही, पैसा येत नाही, पण मुनीम असल्यावर त्याचा स्वभाव तसा होता. सगळ्याला मालक असं तुसडं होतं, आणि मुलीम नाही प्रांजळ मनाचा होता. मुलीमाला पाहायला कीच कोणाच्या गाड्या कोणीकडे वळत आडतीकडं, त्याला मोठमोठ्याने पुकार हाणायची पीठाला, आणि पीठ झालं की त्यानं गल्यावर जाऊन बसायचं. सगळ्या पट्ट्या त्यालाच म्हणायचं अहो शेती भाव लय कमी व्हायला. त्यानं त्याच्या हातात लय कमी आहे का, 10 शिल्लक करायची नाही का, सगळं त्याच्या हातामध्ये, पैसा नाही. आता कोणाला वाटणार नाही मालक घेऊ. तर आता त्या मालकाचा दिवस गडी आहे, काही झाडणार बी त्या मालकाची गडी आहे, आम्हाला बी. आम्हाला मुनिमाची झलक नाही, आणि मुनिमामध्ये मालकाची झलक आहे. आम्हाला मध्ये मुनिमाची झलक आहे का, पण मुनिमामध्ये मालकाची झलक आहे. एखादा नवीन माणूस म्हणू शकतो ह्यो मालकच असं देऊ, तर इतका पैसे कमी जास्त करायला आहे, हिशोब कवडीचा जर घ्यायला लागलाय, पुन्हा द्यायला दाखवायला इकडे तिकडे सारखा, तिकडे भेजायचं वाणे, तिकडे सारखा मालकाला जर विचारलं तर ते म्हणतात त्याला विचार म्हणजे ते आता काय आपल्या आरती जायचं काम राहिलं, फक्त झलक आहे. आवाज कसा आहे दुनियासारखा, म्हणून त्याला आत्मा बी म्हणता येत नाही आणि अनात्मा म्हणता येत नाही, पण त्याला समाविष्ट करायचं झालं तर हे घर आत्मा आहे, तर मग आवाज आत्मा नाही का? नाही का? तुकोबारायचे काही वचन आहेत, ते म्हणतात अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. मग प्रतिमाचा देव कैसा नव्हे, नाही का? प्रतिमा देव आहे का देवाची प्रतिमा आहे? समजा आता सगळं ब्रह्मच ठरलंय, तर मग ते कोण आहे? अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. मग प्रतिमाचा देव कैसा नव्हे, कसं नाही मग प्रतिमा देव? तिथं देवाची प्रतिमा आहे. हे जर घर देवाची प्रतिमा नसून जर देव समजायला आपण आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं, ब्रह्मदृष्टीनं, मग तो देव नाही का? देवच नाही का? तसं अनात्मा आहे तो आभास, पण तो आत्म्याचाच आहे, नाही का? आत्म्याचाच आहे म्हणून, पण तो दृश्य आहे, आत्म्याला सोडून सगळा व्यवहार करायला, वृत्तीला घेऊन, आणि त्या आभासामध्ये पुढच्या वस्तूला व्यापून त्या चैतन्याला निरूप कळलंय. अशी वस्तू आहे, तशी वस्तू. हा, मालकाला स्पष्ट करा, तिथं व्हायला स्पष्ट. घट रिकामा आहे, घट बांधायला पाहिजे, त्याला गंध ते, आणि त्याला गंध लावायला पाहिजे, त्याच्यावर पानं पाहिजे, नारळ पाहिजे. आता त्या जड वृत्तीनं आणि त्या आभासाने कार्यक्रम केलाय, पण वृत्तीनं केला असा इथं संकेत व्हायलाय. कसं काय? एका वृत्तीनं केलं, न करणाऱ्या वृत्तीनं. हा, राजसत्ता तहसीलदारामध्ये आहे, तलाठ्यामध्ये आहे राजसत्ता.
मग आता तलाट्याने सही केल्यावर राजसत्तेने केली का तलाट्यानं? तलाठी राजसत्ता आहे का खाजगी सत्ता आहे? राजसत्ता त्याच्या हातात आहे, म्हणून ती सही कोणा केली? राजसत्तेनंच केली. पण राजसत्ता करू शकत नाही सही. राजसत्ता सही करू शकते का? माध्यम झाला गेलं. मग तिथलं ज्ञान व्रत माध्यम आहे. व्रतीनं काम सही केली, त्याला सांगितलं घट व्रतीच्या सहाय्याने, व्रतीला नाही कळाला. तलाट्याचे काय घरचे आहेत का भारतानं सगळा नाही का? राजसत्ता त्याच्याकडे असल्यामुळे त्या राजसत्तेनं काम केले. तसं वृत्तीनं तिथलं सगळ्या भानगडी दाखवल्या. पण वृत्ती जड आहे आणि ती वृत्ती, त्या वृत्तीचा आभास अधिष्ठानाला ज्ञान. कोणाला? पण आधी त्या अधिष्ठानाला बाहेर जायला डोळा लागतो. बाहेर जायचं म्हणल्यावर अधिष्ठानाला डोळा लागत नाही. आणि कळायला मन लागतं. आणि त्याला निरोप कळायला हे दोघं लागतात. आभास आणि वृत्ती. काय चाललंय आपलं? हा सगळे किती ध्यान द्यायचं आपला? शेतात ध्यान द्यायचंय, मालाकडे बघायचंय, कारण त्याच्यात उदाहरणीरव आहेत सगळ्या घरादाराचा सगळ्याचा. पण आता तू तिकडे लक्ष आहे का? हे तू व्हायला इकडे काही लक्ष आहे? म्हणून काय मनुष्य त्यामध्ये शिकलो सगळा व्यवहार पाहून. आणि व्यवहारातल्या जर ह्या त्रुटी नाही होऊ दिल्या तर व्यवहारातल्या सुखदुःखाला पण जुगारायची शक्ती. व्यवहारातले सुखदुःख खोटे कमी खाल्यावर आल्यावर आपल्यावर. आता त्या शेतातली दान ह्यांचा आपल्यावर परिणाम होईल का? शरीर इंद्रियाचा होईल का? यांचा संबंध नाही का? संबंध असून आनंदात राहता येत नाही का? राहता येते नाही का? एवढे भाग्यवान आहेत आपण. मात्र फक्त संतांची योग्य संगत भेटली पाहिजे. दोनच गोष्टीची अडचण, एक मनुष्य देह आणि संत. हे दोन भेटले की कामच झालं नाही का? आणि काम झालं त्याच्याकरता आलो ते कामच झालं. आणि आता राहिले 4 दिवस इतके फ्रेश. ते तर जीवनमुक्त दशाच म्हणतात त्याला. जीवनमुक्त दशेनं संसार करता येईल, पण त्या दशेनं ऋषीमुनी सारखं संसार करता येईल. मुक्ती परिणली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. सगळ्यात राहून सगळेच खोटे आणि सगळेच देव आहेत. सगळ्यात राहून महाराज लक्षात घ्या, सगळ्याची तर अशी समजूत झाली आपल्या घरच्याची निर्वैर महाराज. घरच्याची जर सगळी समजूत झाली असेल तर काय ब्रह्मस्वरूपातच जोडलंय सगळ्याची. आणि सगळ्या गावाची झाल्यावर, जगाची झाल्यावर त्या नाही या आनंदाशी तोडा. बस सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा अमुचिया चाळा. तुका म्हणे भिडा भक्तीच्या, आपल्या भिडीच्या भक्तीमध्ये देव आकाराला आला. आणि या साधू संतांकडून त्यानं त्याचं असं भाकीत स्वरूप स्पष्ट केले शब्दामधून आणि ते आपल्यापर्यंत आणले. ही ईश्वराची आपल्यावर कृपा आहे. आणि तीच कृपा आपल्याला आता स्पष्ट झाल्यावर आपल्याला देव पाहायला भेट का? देव पाहायला गेल्यावर मी देव ठरतो. पण आता माणूसपणा सोडा वाटत नाही का? देव सोडा वाटत नाही. सोडितच नाही का? सोडा वाटत नाही. आता माहीत होऊन सोडित नाही तर नाही माहीत होऊन कधी सोडावं. कधी सोडायचा? आत्ताच सोडायचा का धरलेला नाही हे ध्यानात घ्यायचंय. कधी माणूस होतो मी? कधीच नाही. जन्म त्याच्या संगच आहे मी. काय पक्का अनादिकालचे संस्कार आहेत नाही का? अहो गर्भातून त्याच्या संग आलोत आपण. अनादिकालच्या संस्कारानं गर्भातून त्याच्या बरोबर आलो तर मसन वाट्यापर्यंत ते सुटायलं. पुन्हा हे दुसऱ्याला सुटायलं. मसन वाट्यात देह सुटला पण दुसरा सुटला ना वासनेमुळं नाही का? आता दुसरा सुटायला पाहिजे काही यातच मिटायला पाहिजे. मिटायची गरज नाही ना. हे नाही ठरायला ना. ही शक्ती कोणामध्ये नाही, शिकलेल्या सवर्णामध्येच आहे का कोणात? सगळ्या मनुष्य देह म्हणलं की मनुष्य देहाची नित्याने महाराज म्हणतात बरं. सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे आणि कृपावलं कोणी तिथला. आता काय झाला? तो एवढ्या कृपेला पात्र होऊन देव झाला. कोण? देवच देव झाला. कारण देवच भ्रांतीनं माणूस झाला होता. देव देव होतास तू का?
तेव्हाच भ्रांतीने माणूस झाला नाही का. महाराज सांगतात एखादी वस्तू हरवली की सगळ्या घरात पाहू पाहू बेत जा. आणि बेजार आणि ती हरवलेली नसते. आणि अनुभवाला आले की गौसली असं म्हणावं लागतं का गौसली. मी नेहमी माझा एक अनुभव सांगतो. त्यातला कुठला रामायण चालायचं तर ते 3 वर्ष चाललं रामायण. पण राजाला नीट असल्यामुळं ते संध्याकाळी 7 वाजले की त्यांचा निरोप यायचा. हा आवरा श्रोते मंडळी आणि भक्ती मंडळी लवकर चला आपण इतकी वेळ झालेली. एक दिवस खुर्चीवर बसलो. आमच्या दारी खुर्ची करून घेतली होती. नेहमी ग्रंथ हातात घेऊन बसायचो. ते वाचित बसलो मी चष्मा लावलेला आणि ते आवाज आल्याबरोबर 7 7:30 वाजले की म्हणलं आता चालायचं आपल्याला. चालायचं म्हणल्यावर मग आता काय घ्यायला लागतं चष्मा घ्यायला लागतो सगळं. आणि चष्मा कुठं होता तो लावलेला होता चष्मा. आणि चष्मा लावून त्याने मी त्या खिडकीत पाय फरताळात पाय इकडं पाय यायला विचारलं संगीता चष्मा तुम्हीच होता. मीरा चष्मा ती म्हणजे आता हा तिथंच पाहा तुम्ही. अगं यायला म्हणलं तर ही बी म्हणजे तिथंच पहा. तेच पाहिलं मग मी रागवलो. त्या घरात काही ढोलत जर गवसत नाहीत का माणसं आहेत काही. आणि दुसऱ्याच्या बाया झेंडूबा म्हणलं की बाई आणून देते. आणि आपल्या घरात चष्मा गवसला तर आता यायला तर बायाकडे पाहावं लागेल. यायला माझ्या चेहऱ्याकडे नाही पाहिजे सगळं धावणार. आता चष्मा गवसत नाही महाराज. आता गौशाला का हाताळत नव्हता पण गौशात ना आता मी बाहेर खुर्चीवर उठलो असा हात टेकलो म्हणलं काय धंदा आहे घरात नाही आपल्या. धंदा बंधन हे हात काय आमच्या स्मेल लागलं नाही हात नागरातच पटकन काढून घेतो म्हणा हे बोलते. आता हे बोलले खावा लागते रापूर आता हे बोलत तर आता ह्या बोलते ना आपल्याला पटकन काढून असा गुंडाळा आणि पटकन त्या पोथीच्या आळून घेऊन उठला. म्हणलं गाड्या पोथीच्या माग पाहतो मी. आता पाहतो हातात होता त्याला हे काही तुम्ही फक्त कामच असेल स्वतः त्याची पाहता ते आता चष्मा हरवाला होता का हरवाला नव्हता. सापडल्याचा आनंद झाला ना नाही का. तसं आपल्याला देव व्हायचंय का नाही हरवलं तर आपण देव रूपातून आपण माणसाकडे आलो आणि कोणाला बोलणं पटायसारखं नाहीये. बाजारात सभेला लग्नात मौतीला कुठे बी गेलो आपण मोठ्या कार्यामध्ये कोणाला पटायसारखं नाही ते मी आणि हा सगळा कारभार आमचा आहे असं आहे तसं आहे ते देवाला तुझं तू लागलो देहाच्या संगोपनानं धरून बोलतो आपण कोण बोलतो धरून बोलतो. सगळे आणि त्या मिसळतात त्याच्यात ना पुढची माणसं सगळे तसेच आहेत. आता वाटतं त्या एखाद्या चांगल्या तत्वज्ञाला वाटत असं काय बनायला लागलं हे नाही का त्याला वाटत असेल पण त्याला वाटत असं पण त्याला बी बोलून दाखवता येत नाही. सगळे तसे गेले कसे सगळे कसे येत सगळे गेलेले. महाराज म्हणतात एक गोष्ट सांगत असतात. एक राजाला मुलगी होती आणि तिचं लग्न ठरलं. आता राजा बी असला तर राजाच्या विरोधात लोक असतातच असं काही नाही देवाच्या विरोधात असतात. तर राजाच्या विरोधात काही माणसं होत त्या राजाच्या विरोधातल्या माणसानं बैंगनाच्या भाजीमध्ये काहीतरी द्रव्य टाकलं न मरण येऊन मरायचे नाही माणसं पण काय होते पागल भ्रमिष्ट. आता त्यांनी एका कढईत त्याची भाजी टाकली सगळे भाजी बाहेर सगळ्या लोकांना म्हणजे जेवणातून उठले लोक बिघडले ना पण इतके बिघडले सगळ्यांनी आपले कपडे काढून टाकेल बांधले सगळे. ज्याला नाही बांधले त्याला म्हणजे गेलं काय ते कपडे काय ते कपडे त्या मंडपात काय चाललं राजाला पतच नाही. सगळेच कसे झाले. आता तिथे राजाच्या काळात कोणतरी केलं हे मंडपात आधार झालं तर बघा असं झालं म्हणजे राजाला धरून आणलं त्याला काय कपडे बांधलं लागले त्या राजाला त्याला मार खाल्यामुळे काढले तर कपडे केलं नसतो काढून. आता सगळ्यांच्या लग्नाचं फोटो आपले जर बोलले तर हात काय करतील आणि हिंमत हे काय कपडे घरचे कोण नाही म्हणतात ऐकले सगळे करायचे
सगळे पण अनाधिकाचे संस्कार असतील ते फक्त होऊन गेले ना, नाही का? आणि फक्त होऊन गेलं तरी सुद्धा कीर्तनात आल्यावर ऐकत येत. पण कीर्तनाचं ऐकूनच सोडून द्यायचं असतं तिथे घरी न्यायचं असतं. तिथं सोडून देत असतात. शेष बद्दल ते मला. कारण कीर्तनच मनोरंजनाकरता वापरायला. कीर्तन कसे करता? कीर्तनवाल्याकडं ज्ञानाची मोक्षाची इच्छा करावं का करमणुकीची? ज्ञानाची करावं, पण करमणुकीची इच्छा आहे कीर्तन करणारा. आणि कीर्तन करणारा त्याचे नाव घेतल्यावर त्याला बरं वाटतं का देवाचं? त्याचे नाव त्याचे बायका घेत नाही. सांगा ना, भजन सम्राट त्याची बायको म्हणते का? नाही म्हणे त्याची बायको काय बापू ताल म्हणी मृदंग म्हणी बायको नाही म्हणत त्याची. कोणाला म्हण लागतं, महाराज म्हण लागतं, बायको नाही म्हणत. बायको तर पाहिले बरोबर म्हणते आला कोण आला आमचा सप्ताह. मृदंगेची बायको म्हणते ती तो ताल सुटते. ताल कुठे कळ तिकडं त्याला महाराज नाव घेणारा आवडतो का देवाचं नाव घेणारा? कशाला भ्रांती जाईल मरायला? आणि ती भ्रांती जाईन म्हणून त्या भ्रांतीनं वागणारेच माणसं तो पाहायला म्हणतात. या भ्रांतीनं वागणारेच काय म्हणतात? देव देव पाहायला. आता तुकोबारायचं म्हणणं सगळ्यात मोठा पागल आहे देव लहान. सगळ्यात मोठा पागल, कारण देव पाहण्याचा विषय नाही. आणि देव पाहण्याबद्दल तुकोबारायचं वचन देव पाहावया गेलो देवच मोहरी ठेवलो. सांगा ना, अग्नीच्या भीतीला कोण गेल्यावर अग्नी होणार नाही? कोणी गेल्यावर त्या अग्नीमध्ये 45 जातीचे लाकडं टाका, अग्निमय होऊन जातात. चंदनाचे का शिंदीचे का हिवराचे बाकीचे टाकलं की अग्नी होऊन जातो. टाकलं की अग्नी होत. तसं देव पाहला कोणी दिसा कोण होत तो देवच होतो तो, कारण तोच खरा देव आहे. सगळं त्यालाच कळत आहे. पोथी पुराण कोणाला कळली? पोथीला का डोळ्याला? त्यालाच कळली पोथी, मनाला बी कळना. मनाशिवाय डोळ्याशिवाय वाणीचं तिथं होईल वाणीशिवाय. पण वाणीला कळली का? मनाला कळली का? नाही का? शब्दाला कळली का? कळाली नाही का? कळाली कोणी कोणाला? ज्याला कळाली का तोच देव खरा, नाही का? आता तो देव समजित नाही आणि तो खराच पाहायला जर गेला तो देवच होऊन येते. देवच आहोत ना. आता कोण आहे देव? देव दे का आपण देव? आणि आपल्यामुळे तो देव आहे. त्याच्यामुळे आपण देव नाही करत. ध्यानात घ्या, आपल्यामुळे कोणत्याही देवाला देवत्व, कोणत्याही तीर्थाला तीर्थत्व, कोणत्याही मंत्राला मंत्रत्व कोणामुळं? आपल्यामुळं. न करे अर्थ उपनिषदा. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. आत्मा हा हरी आहे ना, इतका समर्थ आहे की त्याचं स्वरूप उपनिषदाला सुद्धा वर्णन करता येत नाही. असं आपलं स्वरूप आहे. आणि असं स्वरूप पाहायला गेल्यावर आत्ता मी देव ठरलो का? पहिलाच देव होतो. पण आत्ता निश्चित झाले तसं पहिलाच देव होतो. आता मात्र माणसाकडे जाऊ नका, कारण माणसाकडे गेलं की मसन वाटत ठरलेल्या वेळेवर कधी काय सांगता येत नाही. कधी म्हणजे का मसन वाटाच हे शरीराचे ठिकाण कुठे मसन वाटा ते शरीर म्हणलं की मसन वाटा. आता शरीराला सोडलं की मसन वाट्याला सोडतं. आता शरीराला मी म्हणणं सोडायचं का शरीराच्या संग राहणं सोडायचं? मी म्हणणं सोडा. मी म्हणणं सोडणं इतकं सोपं नाही. आणि त्याच्यासारखं सोपं माणसाच्या देहाच्या सामर्थ्यानं कोणतंच नाही. तुका म्हणे सोपे आहे सरला होऊन, परंतु शहाणा तो धनी हे ज्या तो आचरणात आणायला का तो शहाणा आहे. आणि त्याच्या आचरणात तो तर शहाणा तर ठरला, पण त्या शहाण्याला कधी दुःखाचा धक्का लागणार नाही. कुणीकडून मी शरीराकडून, मनाकडून, जगाकडून धक्का लागेल. दम नाही धक्का द्यायची, कारण खोटं खऱ्याला धक्का देऊ शकत नाही. काय धमक आहे खऱ्यामध्ये? अरे खोट्याला खऱ्यानं मानलेलं आहे ते त्याला धक्का देईल होय, नाही का? त्याच्या धक्क्यानं चाललंय, खोट याच्या धक्क्यानं चाललंय. आणि ते कसं धक्का देईल? यानंच त्याला खरं मानलंय. यानंच त्याला खरं मानलंय. ते भूत लागले याला सावलीला कोण खरं मानलंय? नेमक्या लेकरानं.
त्याला भूत लागलं का ती सावलीत भूत समजायले, तेच समजायले का सावली, तेच समजायले, शरीर समजेना, त्याची पडली ते समजीना. सावली कोणाची पडली याची का शरीराची, शरीराला माहिती आहे का सावली ना, याला माहिती तर याची आहे का नाही, आणि ती जिवंत आहे का नाही, याची खरेदी मानली यानं, जिवंत मानली यानं, मूर्ती मानली यानं. आणि मग आता पाहायचं काम नाही याला, मग आता हा शुद्धीवर आहे का नाही, म्हणशील सुद्धा याला. आता हा आपला प्रसंग आपल्या तुकोबाला लक्षात आणून देतात. आणि जर तुम्हाला मी देव कळालो असं वाटत असेल, मला देव पाहिला आणि असं जर समोरच्या बी सांगायले तर तुम्ही बनवायले, ते तुम्ही बी नरकाला चालले, त्याला बी घेऊन चालले. तुम्ही काय मोक्षाला चालले का? देव पाहणारा माणूस मोक्षाला जात असतो का देव होणारा आणि व्हायचं याला का हा अंगीचा अंगाला देव आहे. काय म्हणतात आहेच तू अंगा अंगी डोळे उघडी. हा प्रभाव आपल्या शरीराच्या सामर्थ्यानं आपला स्पष्ट होऊ शकतो. इतकं वैभव आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्या वैभवाला चुकून जर आपण वेगळ्या प्रकाराची जर वाणीतून त्याची उधळपट्टी करीत असतो तर तो काय म्हणतात, तो चिल्ल्या माझी भला मने देव म्या देखिला ऐशी आच्या उपदेशी हो बंधन कैसे नासे. आशाच्या उपदेशाने हो बंधन वाढत का नष्ट होईल, वाढायला लागलं, बळकटी यायली त्याला. आता ते भव बंधन निवृत्त व्हायची वेळ आहे, पण त्याला बळकटी यायली का निवृत्त व्हायली, बळकटी यायली. म्हणून आणि भजन करून पारमार्थ करून का संसार करून, भजन करून बळकटी यायली. कमालीचं औषध खाऊन रोग वाढायला, औषध खाल्यावर रोग नाही, खाल्यावर जावा, खाऊन बी जास्त व्हावा. गोंधळ व्हायला पण गोंधळ झालेला बरा आहे का गोंधळ होऊन कळालेला बरा आहे? कळाला तुम्हाला गोंधळ? हा हे ऐकून झाला पैसा म्हणी. आता तुझे रूप चित्ती राहो. आता गवळणीच्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. ती काय आपल्यासाठी केलेली नाही, ती बुद्धीच्या डोळ्यानं मागली, हे ह्या डोळ्याने समजायली. कोण्या डोळ्याने? बुद्धीच्या डोळ्याने समजायली. माणसाचा डोळा कशाला वापरायचा? माणसाच्या डोळ्यात कोणते काय करणार का हे भानगडी, हेच वापरणार. या डोळ्याने देऊ कसा दिसू शकल आणि बुद्धीच्या डोळ्याने कसं काय नाही दिसू शकल? बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा नेहमीचा असे. बुद्धीनं म्हणते गवळण, गवळण काही साधी का? श्रुती स्मृती त्या पाया नाही त्या. आणि ती डोळ्यानं पाहायला म्हणते का बुद्धीच्या तुका म्हणे कोबराय म्हणतात, होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे अभिमान न उरे कोड अवघेची पुरे तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा. हे आकाश सावळय आणि सगळीकडे व्याप्त आहे. तसं सावळी वस्तू चक्क असते, त्यात काहीच वस्तू वाटत. परमात्मा सावळा आहे आणि सावळा आपल्यामुळे माझ्या बुद्धीच्या डोळ्यात अगदी जशाला तसाच बसलाय परमात्मा. बुद्धीच्या डोळ्याने म्हणते ती, आणि त्या बुद्धीच्या डोळ्याने बसलेला हो नामदेव रायांच्या संघ ताटात जेवलेल्या परमात्म्यानं त्याचं देह पट ठरवलंय. नामदेव या देहावरच नामदेव जर राहिला तर मग शिवरावण त्या नामदेवाला ज्ञानोबारायचं तीर्थयात्रेकडे पाठवलंय. आणि खरं स्वरूप पंढरपुरात होतं का विश्वखेत्याला समोर, औंढ्याला होतं का पंढरपूरला? देव कुठं होता आणि दाखीला कुठं कमावले. आता त्याच्या सगळं जेवलंय खावलंय आणि दाखीला कुठं. आता कस काय भानगड म्हणून आता इकडं कुलूप कुठं उघड, देवापाशी अंधार होता का उजेड? अंधार होता देवापाशी, नाही का? त्याचं कुलूप तिकडं उघडलंय. आता हिला येतं बरोबर. बुद्धीच्या असणाऱ्या प्रकाशानं परमात्मा कळू शकतो. जर डोळ्यांनी कळत असेल एखादा म्हणत असेल तर तुम्हाला म्हणतात सगळ्यामध्ये असणारा पागल येतो. म्हणून काय पागल आहे? आयसीआरच्या उपदेशन काय? अरे पागलाच्या उपदेशन काय घेऊन नाही तर माणूस. पागलाच्या उपदेशे आयसीआरच्या उपदेशे हो बंधन कैसे नाशे उडवी आपण अभिमानी आणि काळ. आपला तर अभिमान तसाच करू.
दुसऱ्याला बी अभिमान करून त्याच्या संगतीमध्ये हात नरकाला चालला का त्याला बी घेऊन चालला आणि भजन करून का उपास धरून सगळं करून अभिमानी तुकाराम म्हणतात अभिमानी आणि कार पुढे म्हणतात अनिक नाही जोडा देव म्हणे तया मुढा दुसरा देव आहे म्हणणारा देव आहे म्हणणारा का दुसरा देव आहे म्हणणारा दुसरा तुझा देव कहे जो कोई दृढ बंधन त्याने होईल जर माझ्यावर दुसरा देव म्हणत असेल तर दृढ बंधन व्हायले कमोक व्हायले बंधन व्हायला लागले तुझा दुसरा देवच नाही तुका म्हणे आता नाही दुसरी काय म्हणतो तुकोराय विठ्ठल माय बाप चुलता त्याचं व्यापक बोलणं तुकोराय तुझं विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता नाही तुका म्हणे आता नाही दुसरा नाहीच असं आपल्या बुद्धीनं ग्रहण करता येतं आणि बुद्धीनंच हे वापरायचं वाणीनं वापरता त्याच्यात काढते कशात काढते वाणी बंद करून टाका वाणी ठेवायचीच असते व्यवहार करता व्यवहाराकरता वापरा व्यवहाराकरता वाणी वापरा समजुती करता बुद्धी वापरा समजुती करता वाणी वापरणं चालली म्हणून तर अवघड होऊन बसते समजुती करता फक्त बुद्धी वापरा वाणी व्यवहाराकरता वापरा नाही का काय अडचण आहे आणि समजून उमजून माणसाला वाणी कक्षेत बसलेलं सगळं खोटं असतं कारण खऱ्याला वाणी ग्रहण करू शकत नाही खऱ्याला वाणी ग्रहण करते का वाणी आकारवानालाच आकाराचंच नाव घेते नाही का म्हणून आकारावानालाच वाणी ग्रहण करते परमात्म्याला ग्रहण करू शकत नाही आणि जरी वाणी म्हणत असली सच्चित आनंद तर ते कसं बोलणे तिचं असत्ताबद्दल सत म्हणले ती वाणीशिवाय कळणार नाही तुम्हाला वाणीला काय महत्व दिले संतांनी वापरण्यापुरतं काय महत्व आहे घरच्या बायकोला पण जर नवरा समजू लागले तिला तर अवघड होऊन जाईल तिच्यासारखं वैभव कोणाच्याही घरात पती नवरा आहे का नाही तिच्या पुरतं तिचं महत्व नवऱ्यासारखं पण बऱ्याच जणांच्या घरात नवरे आहेत बायका नाही का नाही का पायीची वाहन पायी बरी का डोक्यावर बरी वाणीला महत्व वाणी पुरतच ज्ञानोबराय वाणीचं महत्व अमृतामध्ये वर्णन करतात इकडं अभंगामध्ये मी म्हणतात शब्द हा बहुसार उपकारांच्या राशी शब्द वाणी उपकार त्याचे आपल्यावर तुम्हाला कसं कळलं असतं परमात्मा रूप वाणीमुळेच कळले किती उपकार आहेत मनोवनी चालविला मागे तिला त्याशी मागून आली वाट सिद्ध वळीची पैशी मी म्हणून त्याच्याकरता वापरायलो आणि मीच वापरायलो आजचा उत्तर नाही हा अनादिकाल शंकराचार्य व्यासापासून मागून आली वाट सिद्धवळीची पैसी आणि ह्या वाटानं जे गेले का तर तिगा आणि कहे विश्वासी आणि अमृतानुभवामध्ये एक ठिकाणी ज्ञानोबराय बाप उपयोगी शब्द सगळ्या व्यवहारामध्ये शब्दासारखं कोणाचाच आता प्रभाव नाही सगळं दाखवले शब्दानं आणि शब्द बी दाखिलाय शब्दानं आणि देव बी दाखिलाय शब्दानं पण देव दिसणारा नाही दाखवला देव दिसणारा नाही हे दाखवले त्यानं नाही का दिसणारा नाही हे दाखवले की देव दिसणारा नाही हे त्यानं दाखवलंय म्हणून ज्ञानोबराय वर्णन करतात बाप उपयोगी शब्द स्मरणदानी प्रसिद्ध स्मरण करून देण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहे तो कोणी तुम्हाला स्मरणाला घटायचं म्हणलं की शब्दाकडे जावं स्मरदानी प्रसिद्ध अमूर्त आता विषय तू आरसा नव्हे अमूर्त आहे परमात्मा का मूर्तिवान आता अमूर्त परमात्म्याला दाखवणारा शब्द आहे म्हणून ज्ञानोबराय म्हणतात पाहती आरसा पाहे तेथे काहीच नवल नव्हे पाहणारे डोळ्यावाले माणसं आरशात आपलं रूप पाहतात काय नवले त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये रूप पाहणं नवल आहे कांधळ्या माणसाला आत्मा दाखवता येतो शब्दानं भीत मांधळ्या माणसाला काय म्हणतात ज्ञानोबा पाहते आरसा पाहे तेथे काहीच नवल नव्हे नाही का अरे न पाहणारे डोळ्यानं जग न पाहणारे शब्दाच्या शक्तीनं आत्मा पाहू शकतात तुम्ही आत्मा आहे हा मी आत्मा आहे जाणणारा आंधळ्यात कळत नाही का आणि हे कोणा काम केलंय शब्दानच केलंय पण तितक्या पुरतच महत्व द्या पैशाला पैशापुरतं महत्व द्या पैसा सगळे काम करीत कोणतंच काम पैशाशिवाय होत नसतंय पण पैशानं व्हायचं तेच होत असतंय
नाही का. निपुत्री माणसाला काय कामाचा पैसा, मुलगा होईल नाही होऊ शकत. माणसपणा फिटन का बाईचा पैसा, हो बाई पैशावाली पण वांज आहे. आता त्या पैशानं तिथं घरदार बांधता येईल, काही घेता येईल, गाडी घोडी कवाजपणा फेडता येईल. वटील घेता येईल. पैसा आहे ना, वनवटीत बसणार चांगलं जर भेटलं तर बरं आहे, नाही ना. आणि वटीत भेटलेलं आता हे पोटातले सांभाळण्यात वटीत तर गावा सांभाळी नाही का. जर ते गेला तर वटी फाडून जाईल का वटी जोडून जाईल, नाही का. पोटातले सांभाळणार. त्याच्याबद्दल गणवराने अमृतानामध्ये खूप कारगाव केलाय. 3 प्रकारे तर मुलाचे दत्तक घेतलेले, पोटचा एक, नाही का. असे 2-3 मुलाचे वर्णन केले. आणि एक बांधेचा मुलगा, नाही का. कोणता बांधेचा मुलगा मस्त बोलाय पुरता ते, वटीतला बोलाय पुरता आहे पण अनुभव दुसऱ्याचा म्हणून आलाय. आणि पोटचा बोलण्यात नसला तरी पण अनुभवात की आपल्या पोटचा झालेला आहे, नाही का. म्हणून जरी आला असला तो पोटचा तरी सुद्धा वटीतल्याच काही खरं नाही, पोटातल्याच खरं नाही, का पोटातच काही खरं नाही का. आणि तेच पोट आता ह्या चिंतनानं बाजूला होऊ शकते. आणि त्याच पोटामुळे त्या पोटा कारण का झालो पांगिलं जना न सरेची माय बाप पोटामुळं भीक नाही खंडाना. पण त्या माणसाचा हात असा नाही, कोण भीक मागत नाही, नाही का. महाराज सांगत असतात, अरे किती मोठा असता राजा बी असला तर 5 वर्ष नाही भीक मागणार, 5व्या वर्षी त्याला भीक मागण्याची घातच नाही. सगळ्यात जास्त मोठा कोण भिकारी, नाही का. जगापुढे हात पसरणारा, कल्पनाच्या तरी घरी हात पसरणारा, जगापुढे हात पसरणारा भिकारी कोण नाही असा, नाही का. म्हणून न सरेची माय बाप भीक नाही खंडना, कुणाला म्हणती तया नाही करुणा. स्वान हे लागे पाठी आशा बहु दारुण. अशी ज्या पोटानं स्थिती केली, आता त्या पोटाला ओळखील की स्थिती सगळी खरी नाही खोटी आहे. आणि खोट्या स्थितीला खरं समजल्यामुळे हात पसरायचा टाइम आला, हात पसरायसारखा वेळ आहे आपल्यावर. खोट खरं वाटतं म्हणून हात पसरायची वेळ आलेली आहे. तुकाराम महाराज हात बसली की धिक्क देणे नाही का. तुम्हाला देवाला सुद्धा म्हणतात, देवा तुझे दास्य करू आणि मागो खावया, धिक्क झाले तिने माझे पंढरी राया. तू दास्य करायला हात मागल, धिक्क देणे आमचं काय लाज आहे, भीक मागायचं काम करू नाही आम्हाला. काय गाई ठोबा आता तुझं म्हणावे, शुभ शुभ गोड तुम्हा फळांच्या नावे असू आता तुमच्या नाव. संसाराचा धाक निरंतर आंबासी, मरण भले पण काय अवकाळायची, नाही का. तुझा शरणांगत शरण जाऊ आणि काशी, तुला शरणागत येईल शरण जाऊ आणि काशी. तुका म्हणे लाज खाऊन हे का नसे खाऊन तुला वाटायला काही लाज वाटत, नाही का. म्हणून आता खोट्यामुळे भीक मागावं भाग पडणे का भीक मागायची काही गरज आहे, भीक मागायची गरज आहे का. वाढणारे आपण आता संतांच्या कक्षेत जर आलो आपण, काय संतांनी वाढलंय आणि संतांनी वाढायला सुरुवात केली की त्याच्या जवळच वाढायला सुरुवात, तिकडं त्यांनी वाढायला सुरुवात केली की तिकडं त्याचं वाढत, नाही का. असं असताना हे दैन्य आपल्या समोर आलेलं आहे. त्याचा उपयोग जर केला तर तुकोबारायांचा संत याच्याच करता त्यांनी दुकानं घातली, आणि दुकानं घातलीत पण जर अशी असणारी जर भेट झाली त्याच्या अगोदर तर तुकोबारायांचा तो काय करीत असतो. आणि नाही जोडा देव म्हणवी तया मुढा, आणि काचे न म्हणी साचे, तुका म्हणे या श्रेष्ठाचे. अनेक संत म्हणतात तुम्ही देव आहे, दुसरा देव नाही, तुम्ही देव तर हे म्हणतो मी पाहिला. पण त्या श्रेष्ठ पुरुषाचे वचन मानावं काही यातच मांडावं. आणि श्रेष्ठ पुरुषाचं ऐकणं वाटत तुम्ही घडघड पाहायला म्हणणाराच ऐकावं वाटत, यायचं ऐकावं वाटत ना. जर पाहायला म्हणल्यावर इथं येऊन जर म्हणजे आपणच गेलोय, काय धंदा आहे का काय, आपण घडघड माणसं आणि म्हणतात की जेव आहे आपण कुठे नेवाय यायला, कोणाकडे नेवाय हा न्याय, तो खरा बहादूर होता. हा ते काय येणं आहे का. देव पाहायला म्हणतो मी, देव पाहायला म्हणल्यावर, आणि देव पाहायला म्हणल्यावर तिकडच त्याच्या संग जा, यायच्या संग राहा, यायच्या संगच जागेला बरं राहील, नाही का. म्हणून तुकोबाराय म्हणतात आणि काचे न म्हणी साचे, तुका म्हणे या श्रेष्ठांचे. अनेक साधू संत तुम्हाला खरं सांगणारे आहेत, पण आता खरं जगच वाटायला आपल्याला
या खऱ्यावरून निघायची कशाला गरज पडेल. आत्ता रोजगारी केली की आत्ता पैसे आहेत. आता मोठी सर्व्हिस असली की हजारो लाखो रुपये हातात आली. कुठे गेले नाही आले का. बरेचसे माणसं असे आहेत की ज्या माणसाचा एका माणसाला एका महिन्याचा रोजगार बरेचसे माणसं एका दिवसात तेवढी मजुरी काढतात, पैसा काढतात. एवढं त्यांना वेतन मिळते. आणि आता एवढ्या वेतनावर प्रत्यक्ष हातात गेले कुठे गे. हेच खरंय का ते म्हणते ते खरंय. हेच खरंय. आता पैसा यायलाय, अनुभव यायले, खर्चाला यायलाय, घेता यायले, देता यायले, व्यवहार व्हायलाय, घरदार बांधता यायले, मान्यता आहे. कोण नमस्कार करीत नाही पैशावाल्याला, धनवंताला सर्व मान्यता आहे. महाराज काय ताकद आहे पैशामध्ये. महाराज म्हणतात मूर्खातला मूर्ख बी असला फक्त पैशावाला असला की त्याला शहाण्या माणसाला नमस्कार करावा लागतो. नाही पैशावाला गधा विवाह शेठ सावकार. महाराज काय म्हणतात, गरीब बिचारा पंडित हुआ उसका करे धिक्कार, गधा भी हुआ शेठ सावकार उसको सलाम हजार. सब पैसे के पंडित राहायचा पंडित खरंच खरंच पंडित आहे बरं. तर आता काय करावं. भारत पाय गेली उभाच राहत. पंडितांचे कसे पाय जातात. वाजत नाही काय का पंडित वाणीकडून पायाकडून थोडे नाही का. म्हणून त्यांच्या नावासारखी शक्ती आहे पण ते खर्च करीत नाही. बऱ्याच माणसात सवय असते लोकांना खात कंजूस नाही का. म्हणजे काऊन खर्च करीत नाही म्हणजे आमचा आगीच लागत नाही. गमत सांगत असतात आपलं लोकांचं खाऊन आपलं यादी जाऊ. म्हणून तुकोबाराय म्हणतो बाबा ते खरं सांगणारे आहेत का त्यांचं ऐकत नाही आणि आपली तऱ्हा सोडित नाही. अशांच्या संगतीमध्ये आपला जर योग आला असता तर आपला सुद्धा आणि असलेल्या 84 लक्ष योनीच्या बाजाराला आपल्याला समोर जावं लागणार. आतापर्यंत किती दुःख भोगले आपण आणि आज मी म्हणायला सुखात आहेत का असायला म्हणायला. आणि अंगानं सुखरूप आहे का अंगानं कसे. अंगानं सुखरूप कसं हो. गुळानं कधी रडाव गोळा करता नाही का. अंगानं आहे सत्व अंगा. काही संतांच्या बोलण्याकडून अजिबात लक्ष नाही आपलं. आणि भ्रांताच्या वाणीला सोडितच नाही. भ्रांताच्या वाणीला कान लावलेलाच आपण सेवा करायला. आणि संतांच्या पुढं बसलो तरी सुद्धा माना हलवून तसेच उठतो आपण. काय अनुभव द्यायला लागले नाही का. कारण तुकोबारायचं का आपलं आपला वेळ झालेला आहे. तुकोबाराय म्हणतात आणि कांचे न मनी साचे तुका म्हणे या श्रेष्ठाचे ऐशियाच्या उपदेशे भवबंधन कैसे नासे पुढवी आपणा सरीसे अभिमानी आणि कास कुंडली कवरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम. कुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम. मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम.